कारण आज रोजी पावणे 2 वर्ष झाली आहेत. या तपासात आम्ही तपास टिप्पण आणि फॉरेन्सिक SITची नेमणूक व्हावी सगळ्यात कामाला नाही जरा शर्ट मागे तिकडे शर्ट कॉपी पण द्यायची काय म्हटलं तुमची मागणी काय 2 वर्षापूर्वी 8 ऑगस्ट 2024ला कोल्हापुरात एक दुर्दैवी घटना घडली होती. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली आणि ते नाट्यगृह पूर्णपणे राख रांगोळी झाली अशी दुर्दैवी घटना होती. त्यानंतर त्याची महापालिकेमार्फत तक्रार देण्यात आली होती की ती जळीत म्हणून घेण्यात आली होती आणि त्याचा तपास चालू आहे, तपास झाला आहे आणि तो कायम तपासावर आहे असं नोंद करून तो चालू नुसता नॉर्मली ठेवण्यात आला होता. दरम्यानमध्ये आम्ही माहिती अधिकारात माहिती मागून की या तपास काय काय झाला आणि त्यात त्याचा जो फॉरेन्सिक रिपोर्ट आहे त्याची मागणी केली होती. तो रिपोर्ट आमच्या हातात आलेला आहे. त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ऑर्बिट एक्झिबिट 4, 5, 6, 7 हे जे नमुने घेण्यात आले होते त्यामध्ये पेट्रोलजन्य ज्वालाग्रही पदार्थांचा समावेश आहे. मग पेट्रोलजन्य ज्वालाग्रही पदार्थाचा समावेश म्हणजे मग त्या नाट्यगृहामध्ये हे पेट्रोलजन्य ज्वालाग्रही पदार्थ आले कुठनं आणि त्याच्यामुळं आग लागली आणि भडका उडून संपूर्ण नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं होतं. आणि यात महत्त्वाचं या तपासामध्ये तपासाच्या कागदपत्रामध्ये आहे की विद्युत विभागामार्फत देखील अभिप्राय आहे की ही आग शॉर्ट सर्किटनं लागलेली नाही, शॉर्ट सर्किट झालेलं नाही असा एक अभिप्राय. आणि फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आहे की ज्वालाग्रही पदार्थ पेट्रोलजन्य पदार्थामुळे आग लागलेली आहे. त्यामुळे मी आग लागलेली नाही तर आग लावली गेलेली आहे हे सकृतदर्शनी स्पष्ट होतं. मग हे गुन्हेगार हुडकून काढलेच पाहिजेत. त्याचा तपास अधिक सूक्ष्मगतीनं झाला पाहिजे. हा 30/8/2024ला फॉरेन्सिक रिपोर्ट आला आहे सप्टेंबर महिन्यात आणि आज जुलै 2026 आहे. पावणे 2 वर्ष म्हणजे 2 वर्ष होत आली. पण ज्या गतीनं ज्या आधुनिक पद्धतीनं तपास व्हायला पाहता कोल्हापूरकरांची भावना आहे. ज्या लोकराजा शाहू महाराजांनी हे पॅलेस थिएटर कलेचा आश्रय राजाश्रय म्हणून कोल्हापूरकरांना स्वाधीन केलं होतं आणि बांधून दिलं होतं, त्यानंतर असं नाट्यगृह जाळण्याची ज्या कुठल्या प्रवृत्तीची आणि ज्या गुन्हेगारी वृत्ती लोकांची होते त्यांना लोकांसमोर आणलंच पाहिजे आणि शिक्षा झालीच पाहिजे. पण ते त्या गतीनं तपास झालेला नाही आणि तपास होत नाही आहे. म्हणून आज आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे मागणी केलेली आहे की याची SIT नेमा, याची SIT नेमून तात्काळ त्यावेळचा डंप डाटा गोळा करा, त्या आजूबाजूच्या मोबाईल डाटा आणि पोलीस खात्यानं मनावर आणलं. आधुनिक पद्धतीनं पोलीस आता तपास करतात. तुम्ही कोण होतं काय होतं याचा तपास लावा आणि कालबद्ध पद्धतीनं तपास करून याचा अहवाल नागरिकांच्या समोर आणा. आणि त्यांना अजून एक संदर्भ दिला आहे, कुठल्याही पक्षाचा असू दे, कुठल्याही गटतटाचा असू दे, कुठल्याही विचारसरणीचा असू दे, ती प्रवृत्ती ते गुन्हेगार लोकांसमोर आला पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, कोल्हापुरातून त्याची दंड निघाली पाहिजे. ही घटना घडण्यापूर्वी 1 महिना अगोदर त्याच्या अगोदर 15 ते 20 कोटी रुपये या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या सुशोभीकरणासाठी खर्च करण्यात आले होते. त्याच्यावर देखील काही सामाजिक संघटना काही कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या. तत्कालीन आयुक्तांनी त्याचा चौकशी लावली होती आणि तो 2 दिवसात अहवाल येणार होता. तो संदर्भ आहे का बघा. निधी आणायचा, कसाही गुणवत्ता नसल्याला दर्जाहीन कामं करायची आणि तो आग लावण्यापाठी मग तो पण हेतू आहे का, तो देखील तपासावा हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कोणी असू दे त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे.